हाय, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मल निडलने एकदम साध्या पद्धतीने मी माझ्या ब्लाऊजला वर्क करत आहे. अशा पद्धतीने मी नॉर्मल सुई आपली वरती घेतली, त्याला धागा ॲडजस्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये मी अशा प्रकारचे 2 मोती ॲड करत आहे. व्यवस्थित बघा. नंतर अजून सुई आपली अशी पद्धतीने खाली पाठवत आहे. नंतर बरोबर ह्या 2 जे मी मोती टाकले त्याच्याबरोबर मधनं मी सुई रिटर्न वरती घेतली. आता मी त्याच्यामध्ये नंतर 1 मोती ॲड करत आहे अशा पद्धतीने. नंतर बरोबर ह्याच्या सेंटरला ह्या मोतीच्या अशा पद्धतीने ह्या सेंटरला टाकून नंतर रिटर्न अजून खाली सुई, कारण ते मोती बरोबर व्यवस्थित सेंटरला यावं अशा पद्धतीने. हीच प्रोसेस आपण सतत पुढं कंटिन्यू करत आहोत. मी माझी सुई आपली नॉर्मल वरती घेतली, त्याच्यामध्ये 2 मोती ॲड केले, हे असे. नंतर बरोबर हे 2 मोती सारून अशा पद्धतीने नंतर रिटर्न आपली सुई खाली पाठवली अशी. नंतर बरोबर दोन्ही मोतीच्या सेंटरमधून सुई नंतर रिटर्न वरती घेतली. नंतर अजून 1 मोती ॲड केला ह्या पद्धतीने. नंतर बरोबर ह्या मोतीच्या सेंटरमधून अजून मी सुई खाली रिटर्न घेतली अशा पद्धतीने.
आता आपण फ्रंटला हे कसे डिझाईन करणार हे पाहणार आहोत. सेम तेच पॅटर्न मी जसे बॅक नेकला केली तसेच मी फ्रंटला पण करत आहे. मी माझी सुई आहे ती अशा पद्धतीने इथून वरती घेतली, त्याच्यामध्ये 2 मोती मी अशा पद्धतीने ॲड केले. जसं मी बॅकला करत होते तसंच मी फ्रंटला पण करते, सेम पॅटर्न एकसारखी अशी. ही एकदम साधी सिंपल आहे. मी माझ्या ब्लाउजला वर्क करते हे एकदम साध्या सिंपल पद्धतीने. अशा पद्धतीने आपली फ्रंट लाईन बी पूर्ण करून झालेली आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपण आता बॅकनेक साईडची डिझाईन पूर्ण केलेली आहे एकदम साध्या पद्धतीने. आता आपण फ्रंटला कशी डिझाईन करणार ते पाहणार आहोत.